वडे म्हटलं की सगळ्यात आधी समोर येतं ते आळूची वडी, कोथिंबीर वडी, जी सगळ्यांच्याच आवडीची आहे. पण आज आपण आळू किंवा कोथिंबीरीची वडी न बनवता मस्त अशा कोबीच्या वड्या बनवणार आहोत. तर ही बनवलेली वडी सर्वांना नक्कीच आवडेल. तर कोबीची भाजी खाऊन कंटाळा आला असेल तर चेंज म्हणून कोबीच्या ह्या वड्या नक्की करून पहा. व्हिडिओ बनवताना बऱ्याचशा टिप्स सांगितलेल्या आहेत, तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहत राहा. अशाच नवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. वड्यांसाठी आपण ठेचा वापरणार आहोत. तर त्यासाठी इथं 12 ते 15 लसूण पाकळ्या घेतलेल्या आहे, पाव चमचा जिरं घेतलेलं आहे आणि एक हिरवी मिरची घेतलेली आहे. आता हे सगळं आपण मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे. हा असा ठेचा जो करून घालतो ना, याच्यामुळे वड्यांची चव एकदम मस्त अशी येते. वड्यांसाठी आपल्याला कोबी लागणार आहे. तर इथे 300 ग्रॅम कोबी जो आहे ना तो मी घेतलेला आहे. कोबी घेताना शक्यतो बाहेरची पानं जी आहेत ना हिरवीगार असलेल्या घ्यावा, म्हणजे तो कोबी जो असतो ना तो एकदम ताजा असतो. तर आता ही वरची 2 ते 3 पानं मी काढून घेत आहे. आतमध्ये एकदम कुठलीही कीड वगैरे ह्या कोबीला दिसत नाही आहे, एकदम स्वच्छ असा आहे. आणि 2 ते 3 पानं काढल्याच्या नंतर वरून असा हा पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि त्यानंतर सुक्या कापड्याने हा पुसून घेतलेला आहे. कोबी कापून धुतल्याच्या नंतर त्याला खूप पाणी सुटतं आणि हा पूर्णपणे पॅक असतो, त्याच्यामुळे या पद्धतीने धुवून घेतला तरी हरकत नाही. त्यानंतर याचा देठाकडचा जो भाग आहे तो असा कट करून घेतलेला आहे. त्यानंतर असे त्याचे 2 भाग करून कापून घेतलेले आहे. त्यानंतर कोबी आपल्याला किसून घ्यायचं आहे. तर किसण्यासाठी मी अशा किसणीचा वापर केलेला आहे. एकदम बारीक जर किसणी जर वापरली तर त्याच्यामुळे कोबीला खूप पाणी सुटतं, त्याच्यामुळे ही या साईजने कापावं किंवा याच्यापेक्षा थोडी मोठी साईज असेल तरी चालेल. सगळा कोबी या पद्धतीने किसून घेतलेला आहे आणि किसल्याच्या नंतर या कोबीला पाणी सुटतं, त्याच्यामुळे फार वेळ देखील कोबी किसून ठेवायचा नाही. त्यानंतर याच्यातलं जे काही एक्स्ट्राचं पाणी आहे ते हलक्या हाताने पिळून काढायचं आहे. त्याच्यामुळे काय होईल, कोबीचा जो उग्र वास असतो तो देखील कमी होईल. जर हे पाणी काढलं नाही तर याच्यामध्ये पीठ खूप जास्त लागतं आणि जास्त पीठ झालं का आपल्याला खाताना कोबीची चव बिलकुल जाणवत नाही. त्याच्यामुळे थोडंसं पाणी जे आहे ना काढून असं पिळून काढून घ्यायचं आहे. तर इथे सगळा कोबी जो आहे ना असा हा पिळून काढून घेतलेला आहे. त्यानंतर एकदम हलक्या हाताने किंवा चमच्याने असा हा सगळा सेपरेट करायचा आहे. इथे एकदम सुटसुटीत असा हा कोबी वाटत आहे आणि पाण्याचा अंश देखील बऱ्यापैकी याच्यातला निघालेला आहे. त्याच्यानंतर वाटण करून ठेवलेला जो ठेचा आहे तो याच्यामध्ये टाकायचा आहे. साधारणतः 1.5 चमचा ठेचा मी इथे टाकलेला आहे आणि याच्यामध्ये टाकत आहे 1 चमचा तीळ. तीळ खाताना मध्ये मध्ये छान लागतात. आणि लगेच सुके मसाले टाकूया. फार काही सुके मसाले नाही आहे. तर छोटा पाव चमचा हळद पावडर टाकायची आहे आणि 1 चमचा छोटा लाल तिखट टाकायचं आहे. आवडीप्रमाणे तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता. आता हे देखील अलगदच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. जर जास्त दाबून वगैरे तुम्ही हाताने मिक्स करायला गेलात तर कोबीला खूप पाणी सुटेल आणि पीठही तेवढंच जास्त लागेल. आता हे मसाले आधी मिक्स करून घेतले. त्यानंतर आपल्याला चवीपुरतं मीठ टाकायचं आहे. मीठ टाकल्याच्या नंतर पाणी सुटतं, त्याच्यामुळे सगळ्यात शेवटी मीठ टाकलेलं आहे. सगळे मसाले मी आधी मिक्स करून घेतले, त्याच्यानंतर पीठ आणि सगळंच एकत्र करायला गेलं मिक्स तर मसाले जे आहेत ना व्यवस्थित कोबीला लागले जात नाही. त्याच्यामुळे स्टेप बाय स्टेप आधी मसाले टाका, त्याच्यानंतर मीठ टाका आणि सगळं व्यवस्थित मिक्स झाल्याच्या नंतर सगळे मसाले व्यवस्थित कोबीला लागल्याच्या नंतर पीठ टाकायचं आहे. तर एवढ्या कोबीसाठी 1 कप मी चणा डाळीचं पीठ घेतलेलं आहे आणि वड्या एकदम कुरकुरीत आणि खुसखुशीत व्हाव्यात म्हणून त्याच्यामध्ये पाव कप तांदळाचं पीठ टाकलेलं आहे. तांदळाच्या पिठाचं प्रमाण थोडंसं जास्त केलं तरी चालू शकतं. तर आता आधी वरच्यावर ही 2 पिठं आहेत ना ती अशी मी वरच्यावर आधी मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर या पद्धतीने चमच्यानेच तुम्ही असं हे मिक्स करून घ्या. एकदम हाताने करायला गेलं जागच्या जागी हाताने आपण असं हे दाबून घेतो पीठ, त्याऐवजी असं हे सगळीकडनं या पद्धतीने असं सगळीकडनं मिक्स करून घ्या. पीठही लागलं जातं, मसालेही लागले जातात आणि हे मिक्स करताना आपोआप कोबीला पाणी सुटतं आणि ह्या पिठं जी आहेत ना ती व्यवस्थित अशी भिजली जातात. एक्स्ट्राचं पाणी टाकायचं बिलकुल नाही. तर लागलंच तर आपण जे पिळून घेतलेलं पाणी आहे याच्यामध्ये तुम्ही थोडासा वापर करू शकता गरज लागली तर. इथे पाहू शकताय बऱ्यापैकी याच्यामध्ये ओलसरपणा यायला लागलेला आहे. पाहू शकताय जसं जसं मिक्स करत जाऊ तसं तसं ओलसरपणा येत आहे. हाताने दाबलं तर पिठाचा गोळा देखील व्हायला लागला आहे. तर अजून 1 ते 1.5 मिनिट मी असंच हे मिक्स करून घेत आहे. या पद्धतीने जर वड्या केल्या तर ह्या खायला एकदम मस्त अशा होतात, एकदम खुसखुशीत लागतात आणि चव छान येते. इथे पाहू शकता पीठ एकदम मस्त असं भिजलेलं आहे. पूर्ण कोबीचं जे काही अर्क राहिलेला आहे तो पूर्णपणे पिठामध्ये उतरलेला आहे आणि आता पिठाचा असा गोळा तयार झालेला आहे.
असं गोळा होतपर्यंत आपल्याला पीठ भिजवून घ्यायचं आहे, म्हणजे आपण वड्या एकतर थापायला त्या एकदम इझी जातात. पिठाचा गोळा तयार झालेला आहे. आता आपल्याला हे थापून घ्यायचे आहे. तर ह्या इथं पीठ पाहू शकता, हाताला बिलकुल चिकटत नाही, म्हणजे एकदम परफेक्ट असं हे भिजलेलं आहे. कुकरच्या डब्याला मी आधी तेल लावून घेतलेलं आहे आणि ह्या वड्यांना दोन्ही बाजूने आपल्याला तीळ लावले, म्हणजे दिसायला छान दिसतात. तर सगळ्यात आधी असे तीळ टाकलेले आहे, वरून गोळा ठेवलेला आहे. हातावर जेवढा थापता येईल तेवढा हा थापून घेतलेला आहे. त्याच्यानंतर पुन्हा असा हा थापून घेतलेला. आपल्याला वड्या किती जाडसर पातळ हव्या आहेत त्या पद्धतीने आपल्याला हा थर ठेवायचा आहे. खूप जास्त जाड देखील करायचे नाही आहे. तर साधारणतः 1 इंच जाडीचा थिकनेस एकदम परफेक्ट आहे. इथं पाहू शकता सगळीकडे हे वरून तीळ टाकलेले आहेत, तर दिसायला एकदम मस्त असं दिसत आहे. तर आता आपल्याला हे शिजवून घ्यायचे आहेत. एकतर कढईमध्ये ठेवू शकता किंवा स्टीमर असेल तर त्याच्यामध्ये, किंवा कुकरला. मी आता डायरेक्ट हे वरम भाताच्या कुकरमध्ये ह्या सगळ्या शिजवून घेतलेल्या आहे. वरम भाताबरोबर हे व्यवस्थित अशा शिजले जातात. आता थंड झाल्याच्या नंतर आपल्याला पाहिजे त्या आकारामध्ये आपण ह्या कट करू शकतो. एकदम परफेक्ट असे शिजलेले आहेत, त्याच्यामुळे त्याचा जो गोळा आहे डब्यातनं देखील इझी निघाला आणि कट करताना देखील इथे सुरीला बिलकुल चिकटत नाही. तर या वड्या ज्या आहेत ना, चवीला खूपच छान होतात. चौकोनी आकारामध्ये सगळ्या वड्या कापून घेतलेल्या आहेत. त्याच्यानंतर तळून घेऊया. तर तेल इथे गरम करून घेतलेलं आहे, त्याच्यामुळे ह्या वड्या ज्या आहेत ना त्या अशा सगळ्या सोडलेल्या आहेत. तर वड्या टाकल्याच्या नंतर इथे हे बुडबुडे कमी होतपर्यंत आपल्याला थांबायचं आहे. बुडबुडे कमी झालेले दिसले की मग आपल्याला हे पलटी करायचे आहेत. इथे फार वेळ देखील तळायला लागत नाही. तर एकदम मस्त असा कलर जो आहे ना याला आलेला आहे, गोल्डन कलर छान असा आलेला आहे. वड्यांना हळद कमी घालण्याचं कारण म्हणजे काय, तेलात तळत आहोत आणि तळताना मग त्याचा कलर जो आहे ना पटकन चेंज होतो, लाल होतो आणि त्याच्यामुळे तळल्या म्हणून आपण त्या पटकन काढतो. तर आतपर्यंत व्यवस्थित त्यामुळे त्या तळल्या जात नाही. म्हणून प्रमाण जे आहे ना हळदीचं कमीच ठेवायचं आहे. आणि तेल एकदा तापलं की गॅस मिडियम टू लो फ्लेमवर ठेवायचा आहे आणि वड्या तळून घ्यायच्या आहेत. थोड्याशा सावकाश अशा तळायच्या आहेत, म्हणजे आतपर्यंत ह्या छान अशा तळल्या जातात. तर आपण ह्या राहिलेल्या वड्या देखील याच पद्धतीने तळून घेणार आहोत. एकदम मस्त अशा दिसत आहे आणि ह्या तळलेल्या वड्यांचा सुगंध देखील एकदम छान असा सुटलेला आहे. आणखी एक गोष्ट म्हणजे आपण पाणी जे पिळून काढलेलं आहे त्याच्यामुळे कोबीचा जो उग्र वास येतो ना, तो वास जो आहे ना बिलकुल वड्यांना येत नाही. तर या पद्धतीने एकदम कुरकुरीत मस्त अशा वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत. ह्या अगदी अशाच खायच्या म्हटलं तरी आपण आवडीने सगळेजण खातील. टी टाईम स्नॅक्स म्हणून खायला बनवू शकता, टिफिनमध्ये देऊ शकता. किंवा कोबीची भाजी ज्यांना आवडत नाही किंवा कोबीची भाजी खाऊन जर थोडासा चेंज हवा असेल तर कोबीच्या वड्या नक्की करून पहा. एकदम खायला मस्त होतात. सॉसबरोबर देखील तुम्ही खाऊ शकता. तर चवीला छान होतात. आणि दुसरं महत्त्वाची गोष्ट, खाताना ह्या बिलकुल तेलकट जाणवत नाही. तर इथे आपण एक ही तोडून पाहू शकता, आतमधून एकदम खुसखुशीत अशा झालेल्या आहेत. तर घरी करून पहा. रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, जेणेकरून येणाऱ्या सगळ्या नवीन रेसिपीचं नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुम्हाला मिळेल. पुन्हा भेटूया एका नवीन रेसिपी. तोपर्यंत टेक केअर, बाय बाय.